त्रिभाषा सूत्रावरून राज्यात पुन्हा एकदा चर्चा तापली आहे। मात्र या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका घेत राज्य सरकार कोणत्याही दबावापुढे झुकणार नसल्याचं ठामपणे सांगितलंय। सोमवारी माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले, राज्यातील विद्यार्थ्यांचं हित सर्वोच्च आहे। त्रिभाषा सूत्राबाबत अंतिम निर्णय हा केवळ त्यांच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊनच घेतला जाईल। मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलंय की हिंदी भाषेला आमचा विरोध नाही, परंतु हिंदी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय हा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने घेतला होता। त्या निर्णयात आमच्या सरकारने बदल करत हिंदी ऐच्छिक केली असल्याचंही त्यांनी सांगितलं। फडणवीस यांनी यावेळी एक महत्त्वाचा उल्लेख करत सांगितलं की ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि शिक्षण तज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या समितीचा अहवाल आल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल। या दरम्यान राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 30 जून पासून सुरू झालं असून ते 28 जुलैपर्यंत चालणार आहे। अधिवेशनात त्रिभाषा सूत्रासह विविध मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जाते। आता पाहावं लागणार आहे की या चर्चेने शिक्षण क्षेत्रात काय बदल घडवून आणतो आणि सरकार नेमका काय निर्णय घेणार। द पोलीस न्यूज ब्युरो, मुंबई।